मला जे दिसतं त्यावरूनच बोलणार ना मी. वाईटच आहेत ते मिस्टर निर्लज्ज. का पुन्हा पुन्हा असं वागताय तुम्ही सगळे? आम्ही काही करायचंच नाहीये का? काहीही करायला गेलो तरी अडथळे निर्माण केले जातात आमच्या मार्गात. आम्ही सुद्धा याच घरातले आहोत ना. मग आमच्याच बाबतीत असा दुजाभाव का? श्वेता, हे बघ, तू आधी शांत हो आणि नीट सांग काय झालं ते. बाबा हो, रुद्र भाऊजींच्या मनात यांच्याबद्दल इतका राग काय? त्यांच्यामुळे यांना काम करण्याची एकही संधी मिळत नाहीये. आणखी किती शिक्षा देणार तुम्ही सगळ्यांना? सांगा ना. आणि रुद्र भाऊजी आमच्या संसाराच्या आड काय येत आहेत? काय बोलताय वहिनी? काय आरोप करताय तुम्ही? मी काही तुमच्या संसाराच्या आड येत नाही. श्वेता, काय चाललंय इथे? नाही, काही नाही. श्वेताला वाटतंय की वाटत नाहीये, खात्री आहे मला. रुद्र भाऊजी मुद्दाम आमच्या संसाराच्या आड येत आहेत. वहिनी, असं काही नाही. उगाच आरोप करू नका. असं काही नाहीये. मग गौरीकडचे डबे आम्हाला का मिळत नाहीयेत? सांगा ना भाऊजी, आहे का उत्तर तुमच्याकडे? आणि या सगळ्याचा गौरीलाही फायदा होणार आहे हे माहीत असतानाही तुम्ही आमच्या आडवे येताय. वहिनी, मी आज नाही ओळखत सुमितला. गौरीजींच्या व्यवसायाशी काही घेणं देणं नाही याचं. सगळी नाटकं आहेत ह्याची. मी ओळखतो नाही का? माझी मेमरी नाही गेली, गौरीजींची गेली. याचा हेतू काहीतरी वेगळाच असणार. हे सगळं दाखवायला करतोय. रुद्र, अरे तू गौरीला डब्बे देऊ दिले नाहीस? पण तू काय करत होतास तिथे? मी सांगते ना, मुद्दाम टाकी रंगवण्याचं काम काढलं होतं त्यांनी तिथे. आणि गौरीलाही डबे करू देत नव्हते. असं काही नाहीये. आम्ही फक्त ते रुद्र, अरे तुझ्या लक्षात येत आहे का? तू तिच्याजवळ राहण्यासाठी तिचंच नुकसान करतोयस. प्रिविती आंटी, समजाव तुझ्या मुलाला. त्याच्यामुळे आज मी माझ्या बायकोवर आवाज चढवला. रुद्र भाऊजी, तुम्ही गौरीपाशी राहा, काय करायचं ते करा. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मग माझ्या संसाराशी का खेळताय? मी काही तुमच्या संसाराशी खेळत नाही. आणि ह्याला नोकरी हवी आहे ना, मग नोकरीसाठी उगाच गौरीजींचा उद्धार करायचा सोंग करू नको. घे तुझी नोकरी. त्यासाठी उगाच गौरीजींना पुढे करू नको. गौरीजींना काहीही गरज नाहीये तुझ्या मदतीची. बघितलं श्वेता, ह्या घरात कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. रुद्र, अरे का असं वागतोयस तू? मला बोलू नका मिसेस पेडणकर. सुमित कसं आहे तुम्हालाही माहिती आहे. प्रश्न सुमितचा नाहीये रुद्र. गौरीलाही कामाची तितकीच गरज आहे. तिची काळजी करायची गरज नाही. ते मी बघेन. नाही रुद्र, तू काही एक बघणार नाहीयेस. तुझ्या वागण्याचा गौरीलाही त्रास होतोय. अर्थात आम्हाला माहिती आहे तू परत गौरीला मिळवण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतोयस. अर्थात आम्हालाही तेच हवंय.
हो, पण तुझ्या प्रयत्नांनी जर गौरीला त्रास होणार असेल ना, तर तुझे हे सगळे प्रयत्न तू थांबव. कारण गौरीला त्रास झालेला मला चालणार नाहीये. काका अरे हो, पण गौरीजी अरे गौरीला आठवतच नाहीये ती तुझी कोण आहे म्हणून. ती आता तुझी गौरी जी नाहीये. हे बघ, ती आता एक स्वतंत्र मुलगी आहे, स्वाभिमानी. आणि कृपया त्याला तडा जाऊ देऊ नकोस. अरे तिला सुद्धा हे जे काही घडलं त्याबद्दल किती वाईट वाटत असेल. त्यामुळे तिला वेळ दे, ओके? आणि हो, आता तिथे फिरकू सुद्धा नकोस तू. काका अरे असं कसं? ऐक माझं, तू तुझ्या नंदाईला जरी विचारलं ना तरी ती सुद्धा तुला हेच सांगणार आहे. आणि यातच तुमच्या नात्याचं भलं आहे. हे बघ, तुला आता सध्या हे चुकीचं वाटेल, पण काही दिवस तरी तू दूर राहा रे. हे बघ, आता तिचं आयुष्य असणार आहे. इनफॅक्ट तुमच्या नात्याबद्दल सध्या तिला काहीही एक आठवत नाहीये. त्यामुळे तू अशी ढवळाढवळ करू शकत नाही तिच्या आयुष्यामध्ये. राजीव भाऊजी, बरं झालं तुम्हीच बोललात रुद्राला. तो तुमचंच ऐके. चला, सुंठी वाचून खोकला गेला. आता रुद्रच्या प्रेम प्रकरणाला ब्रेक लागेल आणि त्यात त्या गौरीलाही हकलून देता येईल. काय झालं? बिट्टी अगं पाडशील मला. अगं मी पडलो ना तर माझं डोकं जाईल कामातून आणि मग मी पण जाईल कामातून. खाली बसा तुम्ही, अरे खाली. बापरे बिट्टी, काय झालंय आज? आज काय सुट्टी आहे काय? नाही नाही, आज मला A ग्रेड मिळाला. फक्त A ग्रेडच मिळाला? ते XYZ नाही मिळालं? म्हणजे काय असतं? अगं ते ABCD XYZ एवढं मोठं असतं ना, तुला हेच मिळालंय? अहो, ते नसतं, फक्त A ग्रेड मिळाले. जाऊ द्या, ते सोडा. अगं ABCD XYZ एवढं असतं ते. नाही नाही नाही, तुम्हाला नाही कळणार ते. तुम्ही मला लवकर उठा, आईस्क्रीम द्या ना. आईस्क्रीम पाहिजे? हा, देतो. खरं तर त्याहीपेक्षा मला सगळ्यात बेस्ट काहीतरी मिळणार आहे. बेस्ट असं म्हणजे काय मिळणार आहे?